नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया जेव्हा अश्विनने आखलेली ट्रिप नाकारते त्यावेळेला इथे अश्विनला त्याचप्रमाणे घरातल्यांना सगळ्यांना फार मोठी शंकेची जागा उपलब्ध झालेली आहे। आता प्रिया हे सगळं का करते याचा पाठलाग खुद्द जेव्हा अश्विन करणार आहे। अश्विन आता प्रियाचे सगळे मोबाईल्स त्याचप्रमाणे सगळं काही कॉल डिटेल्स चेक करणार, तेव्हा अश्विन समोर एक मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे। त्याचप्रमाणे आता जेव्हा स्वतः साक्षी ही तिच्या माणसांना अन्नांच्या शोधासाठी पाठवणार आहे, तेव्हा मात्र जेव्हा महिप्त हा त्यांना सापडणार, तेव्हा महिप्त आता बाहेर सुटल्यानंतर कशी कशी प्रियाची आणि नागराजची वाट लावणार आहे। आणि प्रियाची वाट तर आता अश्विनमुळे लागणारच आहे। आणि नागराजच्या बाबतीतलं बाकीचं सत्य जेव्हा घरी समजणार, तेव्हा मात्र रविराज काय करणार हे सगळे आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की इथे प्रिया घरात नाही, त्यामुळे सगळ्यांना खूप मोठा संशय आहे। त्याचबरोबर प्रिया ही जेव्हा घरात येते तेव्हा अश्विन तिला विचारतो की एक काम करूया का, आपण ट्रिपला जाऊया, म्हणजे मी आपले जे मालदीवसे आहेत ना ते तिकीट्स बुक केलेत, त्यामुळे तू आणि मी आपण दोघेही फिरायला जातोय। त्यावेळेला प्रियाला मात्र हा प्लन अजिबात आवडत नाही। ती सरळ बोलून दाखवते की हे जे काही तू प्लॅन केलायस ते मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि तू कोणाला विचारून हे प्लॅनिंग केलं, आता सगळ्या घरातल्या समोरच अप्रिया, अशी त्याला बोलून दाखवते। त्यामुळे अश्विनला तर खूपच राग येतो। प्रिया म्हणते की हे बघ अश्विन, तू मला विचारायचं तरी होच ना, हे सगळं प्लॅनिंग अगोदर करताना तू मला न विचारताच हे प्लॅनिंग कसे काय केले। त्यावेळेला अश्विन म्हणतो की हे बघ अगं, दरवेळेला तर तू बोलतच असतेस ना की आपण कुठेही फिरायला जात नाही, त्यामुळे मी आता ठरवलं की क्रिसमसच्या निमित्ताने मी तुला छान असं एक सरप्राईज देतो, त्यामुळे मी हे तिकीट्स बुक केले। परंतु प्रिया मात्र तंतंतच रूममध्ये निघून जाते। तिला ते अजिबातच आवडत नाही आणि मला उद्या कुठेही जायला निघता येणार ही असं ती सरळ त्याला बोलून दाखवते आणि तिथे निघून जाते। आणि तिचं ते बोलणं ऐकून अश्विनलाही खूप इन्सल्ट होतं। तेव्हा मग सायली आणि अर्जुन बघतच राहतात। ते निघून गेल्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला वाटत नाहीये यामध्ये काहीतरी गडबड आहे? अर्जुन: सर, म्हणजे एरवी तर प्रिया एका पायावर तयार असते कुठेही जायला, पण आज मात्र ती अजिबातच तयार नव्हती आणि अश्विन भाऊजींना उगीचच वाईट बोलली। मला ते अजिबात आवडलं नाही, म्हणजे ते किती तिचा विचार करतात आणि तरीही ती मात्र अशी वागते, हे पटते का तिला? त्यावेळेला मग अर्जुन म्हणतो की मला वाटते सायली, हे काहीतरी ना गडबड आहे। प्रिया ही अशी वागते कारण की नक्कीच तिच्या मागण्या मागे ना काहीतरी गडबड असणार आहे, ती अशी उगीचच वागणार नाहीये। त्यानंतर मग आता प्रिया ही तिच्या रूममध्ये आलेली असते। ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये निघून जाते। त्याच वेळेला आता अश्विन तिथे येतो आणि अश्विन तिथे आल्यानंतर तो म्हणतो की हिचं नेमकं चाललंय तरी काय, म्हणजे ही मला सांगत होती की हिला उद्या जायचं नाही, पण हीच उद्याच प्लॅनिंग काय आहे हे पण हिने मला सांगितलं नाहीये। आणि ती फिरायला गेली होती एका मैत्रिणीकडे। धनश्रुती आणि सानिका या दोघींमध्येही कितीतरी कन्फ्यूज होती। नक्की असा काय प्रकार आहे, मला बघितलं पाहिजे असा अश्विन विचार करत असतो। त्यामुळे आता अश्विन ठरवतो की नाही, मला ना काहीतरी गडबड नक्कीच भासते, त्यामुळे मी एक काम करतो की मी मोबाईल चेक करतो, म्हणजे आजपर्यंत जे मला करायचं नव्हतं ते आज मला एक नवरा म्हणून प्रियाच्या बाबतीत करावे लागणार आहे। त्यामुळे आता अश्विन प्रिया ही वॉशरूमला म्हणजेच फ्रेश होण्यासाठी गेलेली असताना तो तिचा मोबाईल घेतो आणि मोबाईल चेक करू लागतो आणि म्हणतो की हे ना नक्कीच काहीतरी गडबडीच दिसतंय। त्यामुळे तो मोबाईल बघायला लागतो आणि मोबाईल बघितल्यानंतर त्याला दिसतं की डायल लिस्टमध्ये कुठेही, म्हणजे ती 1-2 दिवसांमध्ये ज्या मैत्रिणीकडे गेली होती, एकाही ठिकाणच एकाही मैत्रिणीचा नंबर त्या लिस्टमध्ये नाही।
म्हणजे ना श्रुतीचा नंबर आहे ना सानिकाचा नंबर आहे. नक्की हे काय प्रकरण आहे? याशिवाय बाकीचे नंबर आहेत ते म्हणजे नागोबा. आता कोण नक्की? हा काय प्रकार आहे? नागोबा हा नंबर आता अश्विन हा त्याच्या मोबाईलमध्ये बघतो. त्यानंतर मग आता तो मोबाईल बघतो आणि त्यामध्ये फक्त नागोबा असे कॉल असतात आणि शिवाय अश्विन बाकी कोणतेही कॉल असे वेगळे दिसतच नसतात. मग त्याला डाऊट येतो की हा नागोबा म्हणजे नक्की कोणाचा कॉल असेल. आता तो स्वतःच्या मोबाईलमध्ये नंबर बघू लागतो की हा कोणाच्या ओळखीतला म्हणजे हिच्या मित्राचा वगैरे कॉल असेल का. ज्याचा माझ्याकडे नंबर आहे त्यामुळे तो डायल लिस्टमध्ये बघतो तर तो नागोबा म्हणजे नागराज काकाचा नंबर असतो. आता तो विचार करायला लागतो की नागोबा असा नंबर हिने का बरं सेव्ह केला असेल. त्याच्या मनामध्ये आता वेगवेगळे संशय यायला लागतात की नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही तन्वी अशी का वागते मला काही समजत नाही. त्यामुळे आता त्याचा वेगळाच काहीतरी टोन सुरू झालेला असतो. तर इथे अर्जुन ठरवतो की आपण जो काही प्रकार घडलाय सुमन काकूच्या बाबतीत तो सिनियरच्या कानावर घालायलाच पाहिजे, म्हणून ते तिथे आलेले असतात. तर इथे आता अश्विन हा प्रियाला विचारतो की प्रिया म्हणजे सगळं ठीक आहे ना? तू का नको म्हणतेस या सगळ्यासाठी? मग ते झाल्यानंतर ती म्हणते की मला ना माझ्या मैत्रिणीकडे जायचे आणि असंच खोट नाटक एक कारण सांगून ती त्याचा प्लन टाळते. तेव्हा मग आमची अगोदरपासूनच सगळं काही ठरलं होत आणि त्यात अश्विन तू मध्येच बोललास ना, त्यामुळे हा सगळा प्लॅनिंग आमचा चौपट होणार म्हणूनच मी हे सगळं सांगते. त्यावर अश्विन म्हणतो की अच्छा असं आहे का? ठीक आहे, म्हणजे तुला जर वाटत असेल ना की तुला मैत्रिणींसोबत जायचं तर ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, आपण नंतर प्लॅनिंग करू. त्यावर हे ऐकल्यावर ती तर खूपच खुश होते आणि म्हणते की नक्की चालेल तुला. त्यावर अश्विन म्हणतो की हो नक्कीच चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता यावेळेला ती अगदी निर्धास्त असते, म्हणजे अश्विन तिच्या विरोधात काहीतरी डाव खेळतोय हे तिला अजिबातच माहीत पडलेलं नसतं. ती अगदी निर्धास्त असते कारण की अश्विनने ठरवलेलं असतं की नक्की ही मैत्रिणींचं कारण सांगून कुठे जाते हे शोधायचे. त्यामुळे तो गप्पच असतो. आता त्यावर सायली आणि अर्जुन हे दोघ जणही रविराजच्या घरी आलेले असतात आणि जो काही प्रकार घडला तो सगळा प्रकार आता सायली आणि अर्जुन रविराजला सांगतात. म्हणजे सुमन काकूंबरोबर नागराज काका कसे वागत होते, आतापर्यंत काय काय सहन केले, या सगळ्या गोष्टी रविराजला तो सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर मात्र इथे त्याला जबरदस्त असा धक्का बसतो. रविराज म्हणतो की मला आजपर्यंत वाटायचं की हे नागराज आणि सुमनमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे, परंतु आज माझ्या लक्षात येतं की बिनेसला आहे. म्हणजे नागराजने खूप त्रास दिलाय सुमनला. बिचारी ती आतापर्यंत मला काहीच सांगत नव्हती, पण आज मात्र तुमच्या समोर तिने वाचा फोडली. पण खरंच अर्जुन आणि सायली तुम्हाला मानलं पाहिजे की तुम्ही तिला बोलत केलं. इतकं वर्ष आम्ही घरात राहत होतो मी आणि प्रतिमा, परंतु त्या बिचारीने आमच्या समोर एकदाही काही तोंड उघडलं नाही, कारण की तिला भीती वाटायची जर पुन्हा काही नागराज बोलला तर त्यामुळे ती बिचारी गप्प असायची. पण आज मात्र तुम्ही बोललात. खरंच सायली अर्जुन तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खरं तर मी वकील म्हणून दुसऱ्यांच्या न्यायासाठी लढत असतो, परंतु माझ्याच घरातल्या एका स्त्रीवर अन्याय होत होता हे मला कसं समजलं नाही, असा आता रविराज विचार करत असतो. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की हे बघ, मला कळतेय सिनियर तुला याचा खूप त्रास होत असणार, कारण की नागराज काकाच्या बाबतीत हे जेव्हा मी ऐकलं तेवढाच त्रास मलाही झाला होता, म्हणून मलाही या गोष्टीचा खूप राग येत होता. म्हणूनच मी ठरवलं की काही झालं तरीही तुझ्या कानावरती ही गोष्ट सांग घालायची. पण आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नागराज काकाला आपण काहीही कळू द्यायचे नाही, म्हणजे सुमन काकूने आपल्याला काही सांगितले हे अजिबात कळू द्यायचं नाही. त्यावर रविराज म्हणतो की असं कसं, मग मी त्याला जाब कसा काय विचारेन. त्यावेळेला आता अर्जुन म्हणतो की जाब तर विचारायचाच नाही,
कारण आपण अगदी शांत राहून त्याचं काय चाललं ना या सगळ्या गोष्टींचा शोध आपण लावायचा, त्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही की नक्की त्याचं काय चालू आहे. मग त्यावर आता रविराज म्हणतो की अर्जुन ठीक आहे, तुला असं वाटतं, परंतु मग आपण पुढे काय करायचं. त्यावर आता लगेचच नागराजला तो फोन लावू लागतो, परंतु नागराजचा फोन तेव्हाही लागत नसतो. मग अर्जुन म्हणतो की बघितलं सिनियर, मला हा डाऊट नक्की आहे की महिप्त जिथे लपला असेल ना तिथेच हा नागराज काका देखील असू शकतो. याची शक्यता खूप जास्त आहे. आणि हे ऐकल्यावर आता मग रविराज म्हणतो की मग अर्जुन, आपल्याला नक्की याचा शोध घेतला पाहिजे की हा नागराज लपलाय तरी कुठे, नक्की हा कुठे थांबलाय. या सगळ्या गोष्टीचा शोध घेतल्याशिवाय मला आता शांत बसता येणार नाही. त्यावर आता रविराज म्हणतो की हो बरोबर आहे, पण मग आता आपण एक काम करूया. काय करायचं अर्जुन, तुला असं वाटतं या केसच पुढे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की आपण एक काम करूया, काकीला म्हणजे सुमन काकीला असं वाटत ना की नागराज काका हा महिप्तला मिळालेला आहे किंवा तशा गोष्टी तिला समजतायत, मग नक्कीच काहीतरी तिने त्यानेत या विरोधात स्वतःच्या घरातच काहीतरी ठेवलेलं असणार. म्हणूनच मला असं वाटते की आपण नागराज काकाच कपाट चेक करूया. तेव्हा सुमन म्हणते की हो, म्हणजे मला कधीही कपाट चेक करायला वगैरे ते परवानगी द्यायचे नाही, कारण मी कधीही कपडे ठेवायचे वगैरे म्हटले तर त्यांना कधी कधी खूप राग घ्यायचा. म्हणजे जास्त डिटेलमध्ये शिरू नकोस, तू तुझं काम कर, आज मला नेहमी ते सांगायचे. त्यावर मग अर्जुनला रविराज म्हणतो की बघितलं इथेच घरच्याच भेदी आहे, परंतु आपण ओळखू शकत नव्हतो. त्यावर आता प्रतिमा म्हणते की हे बघा, मला तरी ना हे खूप सगळं विचित्र वाटते, हे असं कसं घडू शकतं म्हणजे नागराज. त्यावर आता सुमन म्हणते की बरं ठीक आहे, आपण कपाट चेक करूया. त्याच वेळेला इथे आता प्रतिमाच्या हाताला ते गाठोड लागलेलं असतं. जे गाठोड तिथे त्याने आतमध्ये ठेवलेलं असतं, म्हणजेच नागराजच्या कपाटात जे नवीच गाठोड असत ते असत. सुमन म्हणते की हो, म्हणजे ना मी पण हे असं काही बघायला जायचे, त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते जुगारून लावायचे, म्हणजे नक्की काहीतरी यात गडबड असावी असं वाटायचं, पण कधीही त्यांनी ते बघू दिलं नव्हतं मला. आणि मलाही भीतीच वाटायची, कारण की जर पुन्हा ते भडकले तर त्यामुळे मी कधीही त्या गोष्टीच्या वाटेला जायचे नाही. त्यावर मग आता ते आठवडा बघितल्यानंतर सायली म्हणते की आपण ते ओपन करूया आणि बघूया की नक्की त्याच्यामध्ये काय आहे. त्यावेळेला मग आता ते गाठोड ओपन करायला लागतात आणि ओपन केल्यानंतर समोर दिसतं तर त्या सगळ्या गोष्टी असतात, त्या तन्वीच्या असतात. म्हणजेच सायलीच्या लहानपणीचे सगळे गाठोडे ओपन केल्यानंतर एक एक गोष्ट असते ती सायलीशी निघत असते. त्यावेळेला मग आता सायली ती गाठोडे बघते, त्यावेळेला त्या गाठोड्यामध्ये तिला तिच्या वस्तू दिसतात. त्यामुळे तिला थोडंसं अगदी घाबरल्यासारखं होतं आणि मध्येच तिला सगळं लहानपण आठवायला लागतं. तेव्हा मग आता रविराज म्हणतो की मला एक गोष्ट पटत नाहीये, म्हणजे नवीच गाठोड हे या नागराजच्या कपाडामध्ये काय करतंय. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, म्हणजे मला असं वाटते की हे गाठोड हे इथे कशासाठी ठेवलं असावं. हे गाठोड तर आश्रमात असायला पाहिजे होतं, वाचले आश्रमामध्ये, पण मग नागराज काकाने हे गाठोड इथे का बरं ठेवलं असेल. त्यावर आता हे सगळं झाल्यानंतर रविराज म्हणायला लागतो की मला तरी एकच गोष्ट कळत नाहीये की यातना काहीतरी गडबड नक्की आहे. गाठवड नागराजच्या कपाटात असणं, नागराजचा महिप्तशी संबंध असणं, या गोष्टी काही योगायोगाच्या नाहीत. याच्या मागे भयानक काहीतरी सत्य असू शकतं आणि कदाचित या अपघातामध्ये नागराजही असू शकतो. आता इथे या सगळ्यांचं असं कन्क्लुजन निघालेलं असतं आणि प्रिया आणि नागराज हे दोघ जणही आता महिप्त सोबत असतात. काही झालं तरी आता प्रिया म्हणत असते की हे बघा नागराज काका, मला तरी ना हे सगळं खूप जड जातंय. असं रोज रोज इथे येणं ना हे मला जमत नाहीये, कारण की तो अश्विन आहे ना घरात, त्याचा वावर असल्याने खूप जास्त प्रॉब्लेम होतोय. आणि या अण्णा सरांमुळे उद्याला मी जाणार असते मालदीवला, परंतु मला जाता आलं नाही कारण की मला इथे पहारा द्यायचा आहे. त्यावेळेला मग महिप्तम म्हणतो की मग
तुम्हाला तेच सांगतोय ना मी. कशाला? तुम्ही इथे रस्त्या उठाटेबी करताय द्या मला सोडून, आणि करा आपली काम असं म्हणून महिप्त त्यांच्यावरती आता चिडलेला असतो. तर इथे साक्षीचा मात्र वेगळाच प्रॉब्लेम असतो. साक्षी ही म्हणत असते की काही जणांना तरी आता अण्णांना शोधलं पाहिजे. आता मला स्वतःला बाहेर पडलं पाहिजे. त्याशिवाय काही अण्णा सापडणार नाहीत, कारण अण्णांना शोधणं हे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. जर ते सापडले नाहीत ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा विचार आता साक्षी करत असते. तर त्याचबरोबर प्रियाला खूप वैताग आलेला असतो, कारण की हे सारखं सारखं महिपाच्या मागे चक्रा काटणं, या सगळ्या गोष्टींचा कंटाळा तिला आलेला असतो. ती आता नागराजला म्हणते की आपण एक काम करूया, आपण ना इथून आता निघूया, त्याशिवाय मला काही खरं वाटत नाहीये. म्हणजे जर मी हे सगळं काही केलं नाही ना, तर मला असं वाटते की घरात मला नक्कीच कोण ना कोणतरी पकडतील, कारण तिथे अर्जुन सायली असतात. अर्जुन सायली अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून असतात. त्यामुळे ना काही झालं तरीही अर्जुन सायलीच्या नजरेतून सुटणं हे खूपच कठीण जात माझ्यासाठी. म्हणून काहीतरी करायला हवं, यांचा निकाल लावायला हवा, असं प्रिया सांगत असते. आणि त्याच वेळेला तिथे आता अश्विन पोहोचलेला असतो, कारण की अश्विनने अगदी व्यवस्थितपणे प्रियाचा पाठलाग केलेला असतो. कारण की जेव्हापासून प्रिया घरातून निघाली तेव्हापासून तेच अगदी व्यवस्थित त्याच लक्ष प्रियावरती असतं. कारण की किती काही झालं तरीही अश्विन हा आता खूप चिडलेला असतो. अश्विन येतो आणि म्हणतो की हे तुझं काय चाललेलं आहे इथे? तन्वी, तू इथे काय करतीयस? मला तर तू सांगितलं की तू तुझ्या मैत्रिणींसोबत जाणार आहेस. मग इथे हे आहे का तुझी मैत्रीण? आता तो आजूबाजूच तिथलं वातावरण बघतो त्याला, तर ते बघून आता जबरदस्त असा धक्काच बसलेला असतो. समोरून तिथे नागराज काका असतो, एकीकडे महिप्त असतो. ते पाहिल्यावरती आता तो म्हणतो की हे काय चाललंय तुझं इथे? तेव्हा प्रिया त्याच्या समोर हात जोडायला लागते आणि म्हणते की एक मिनिट प्लीज, जरा थांब. अश्विन प्लीज, काही गैरसमज करून तू घेऊ नको. अश्विन म्हणतो की गैरसमज कसला? अग इथे तर सरळ सरळ दिसतंय की तू काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केलाय, आणि मग मी त्याच्यावर चिडूही नको असं तुला वाटतं? त्यावर प्रिया म्हणते की नाही अश्विन, असं नाही, पण एक गोष्ट नक्की तू समजून घे. तेव्हा मग आता अश्विन म्हणतो की काय समजून घ्यायचं? मी इथे क्लिअर दिसतंय की तू आणि नागराज काका एकत्र आहात, आणि या महिप्तला तुम्ही बांधून ठेवले. मग त्यावेळेला आता अश्विन कुठेही तोंड उघडायला नको, म्हणूनच प्रिया त्याच्या मागे मागे बाहेर येते, आणि महिप्त पण म्हणजे नागराज पण मागे मागे येतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अश्विन मला नागराज म्हणायला लागतो की हे बघ अश्विन, अरे चुकीचं समजू नको, प्लीज ऐकून घे. उगीचच तू बाहेर जाऊन काही सांगशील आणि काहीतरी चुकीचं घडेल बरं, त्यामुळे प्लीज तू काही चुकीचं आता बोलू नको. त्यावर मग अश्विन म्हणतो की नाही नागराज काका, तुझ्याकडून मला हे एक्सपेक्ट नव्हतं. म्हणजे तू आणि तन्वी दोघजणही, मला आता कळलं की इतके दिवस तुझे कॉल लिस्टमध्ये नागराज काकांचं नाव का बरं येते, कारण की हे सगळं चाललंय तुमचं. तेव्हा आता महिप्तला समजावता प्रिया आणि नागराज दोघांचेही नाकीनं येत असतात. तर त्याचबरोबर इथे साक्षीचा एक जो माणूस असतो, जो महिप्तचा जुना गुंड असतो, तो आता शोधत बरोबर त्याच ठिकाणी महिप्तच्या आलेला असतो. कारण की जो फोनचा लास्ट लोकेशन असतो, त्याच लोकेशनवरती आता बरोबर तो येऊन पोहोचतो. म्हणजे जिथे महिप्त आहे तिथेच तो आलेला असतो. आता बरोबर तो गुंड हा महिप्तपर्यंत येतो आणि महिप्तला सोडवून तो आता तिथून घेऊन जाणार असतो. आणि अश्विनला समजा प्रियाला काहीच कळलेलं नसतं. त्यामुळे आता अश्विन तिथल्या तिथेच असतो. परंतु प्रिया ठरवते की आता जाऊन काहीतरी करायचं. ती नागराजला सांगते की आपण आता जर काही केलं नाही ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. त्यामुळे आता नागराज हा आतमध्ये जाऊन बघतो, तर तिथून महिप्त गायब असतो. आता महिप्त हा गायब झालेला असतो तो, आणि नक्की तो कुठे गेलाय कोणाला काहीही माहीत नसतं. म्हणूनच आता नागराज चारी बाजूने शोधायला लागतो
परंतु कुठेही काही नागराजला त्याचा पत्ता सापडत नसतो. आता महिप्त हातून निसटला म्हणून प्रिया आणि नागराज दोघेही घाबरतात. आता हा बाहेर गेला म्हणजे आमची वाट लागणार, हे प्रियाला आणि अर्जुन प्रियाला आणि नागराजला चांगलं समजलेलं असतं. त्यामुळे ते दोघ जणही आता घाबरलेले असतात. परंतु इथे प्रियाच सत्य अश्विन समोर आल्याने खूप मोठा धमाका झालेला आहे. तर प्रियाच सत्य आता कशा प्रकारे अश्विन घरच्या समोर काढणार, इथे रविराजला देखील एक वेगळा सत्याचा उलगडा झालाय. तो म्हणजे की नागराजकडे गाठोड आहे, ते तन्वीच. आता हे तन्वीच गाठोड त्याच्यापाशी काय करतंय आणि नेमकं कसल्या गोष्टीच्या शोधामध्ये नागराज आणि तन्वी आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न आता अश्विनला पडलाय. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.